नमस्कार मित्रांनो, कवळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सत्याचा महाविस्फोट. राजन महाजनच कमळीचे खरे वडील आहेत, पण हे रहस्य लपवण्यासाठी कोणीतरी आयुष्यभर खेळलेला विश्वासघाताचा खेळ. आणि हा खेळ कसा आपल्या समोर येणार आहे तो आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की महाजन बंगल्यावरती सकाळपासूनच अजब शांतता असते आणि पक्ष्यांचाही आवाज ऐकू येत नाही. आणि घरामध्ये उपस्थित प्रत्येकाच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की आज नेमकं काहीतरी होणार आहे का. आणि कामिनी खिडकीतून उभी राहून वारंवार मुख्य गेटकडे पाहतच असते आणि तिच्या हातामध्ये एक जुनी चावी असते आणि ती स्वतःचीच पुटपुटत असते की आज जर हे कागद बाहेर आले ना तर माझं सगळं संपेल आणि नाही, कोणत्याही परिस्थितीत ते सत्य बाहेर येऊ द्यायचे नाही, असं ती मनामध्येच बोलत असते. दुसरीकडे आपण पाहतो की कमळी मंदिरात देवासमोर हात जोडून उभी असते आणि म्हणते, देवा, माझ्या आयुष्यात इतकी मोठी वादळं आली, पण आज मन माझं का बरं एवढं अस्वस्थ झालेलं आहे. असं वाटतंय की आज माझ्या आयुष्याचा निर्णय होणारच आहे. इतक्यातच राजन महाजन घरात प्रवेश करतात आणि त्याच्या हातामध्ये एक जुनं लोखंडी बॉक्स असतो. आणि आज बाबांनी माझ्यावरती सोपवलेली शेवटची जबाबदारी पूर्ण करणार आहे आणि ह्या बॉक्समध्ये अनेक वर्षांचे सत्य बंद आहे, असं तो म्हणत असतो. हे ऐकताच कामिनीचा चेहरा फटकन पांढरा होतो आणि मधून ती घाबरायला लागते. सर्वजण हॉलमध्ये जमा होतात आणि राजन बॉक्स उघडतो. त्यातूनच एक लाल फाईल, एक डायरी, एक लॉकेट आणि एक सीलबंद पत्र बाहेर येतं. आणि राजन पत्र उघडतो. पहिलीच ओळ वाचताच त्याचा आवाज थरथरू लागतात. राजन म्हणतो की जर तू हे पत्र वाचत असशील ना तर समज की ही वेळ आलेलीच आहे का तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठं सत्य आता लंपून राहणार नाही, असं तिथे लिहिलेलं असतं. सगळेजण श्वास रोखून उभे असतात. तेवढ्यातच अचानक कामिनी धावतच येते आणि पत्र हिसकवण्याचा प्रयत्न करते. पण हे पत्र वाचू नका, असं ती म्हणत असते. तेव्हा राजन तिचा हात झटकतो आणि म्हणतो की आज मला कोणीही थांबवू शकत नाही. पत्रामध्ये पुढे लिहिलेलं असतं की 20 वर्षांपूर्वी एक निष्पाप मुलीला वाचवण्यासाठी आणि तिच्या वडिलांपासून दूर करण्यात आलेलं होतं आणि त्या मुलीचे नाव आहे कमळी. क्षणभर संपूर्ण घरामध्ये शांतता पसरून जाते. कमळी पण स्तब्ध होते आणि ती म्हणते, माझं नाव? पण याचा अर्थ काय? राजनच्या हातातून पत्र खाली पडतं आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून येतात. तेवढ्यातच डॉक्टर सुहासिनी पुढे येतात. सुहासिनी नावाचे डॉक्टर घरामध्ये आलेले असतात आणि ते म्हणतात का आता मी उरलेलं सत्य सांगणार आहे. तेव्हा त्या हॉस्पिटलची अधिकृत जन्म नोंद दाखवतात आणि त्यावरती स्पष्ट लिहिलेलं असतं वडिलांचे नाव राजन महाजन. आणि कमळीचा श्वास तिथेच अडकतो. नाही, हे खरं असू शकत नाही. तेव्हा राजन थरथरत तिच्याकडे चालतच असतो आणि म्हणतो, कमळी बाळा, तू माझी मुलगी आहेस. कमळीचे डोळे भरून येतात आणि ती म्हणते, बाबा, मी आयुष्यभर तुमच्या प्रेमासाठी तडफडत राहिले आणि तुम्ही इतकी वर्ष माझ्यासमोर असूनही मला ओळखलंच नाही. तेव्हा राजन रडतच तिचा हातामध्ये घेतो आणि म्हणतो, मला माफ कर बाळा, परिस्थितीने मला माझ्याच मुलीपासून दूर ठेवलेलं आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि संपूर्ण महाजन कुटुंबांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. पण त्याच क्षणी गणपत काका मोठ्याने म्हणतात, नाही साहेब, अजून संपूर्ण सत्य बाहेर आलेलं नाही. सगळेजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि मागे वळतात आणि म्हणतात, गणपत काका, कामिनीकडे बोट दाखवतात. आणि ह्या सगळ्यांमागे एकच व्यक्ती होती आणि ती म्हणजे कामिनी. कामिनी ओरडते, खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, पण ती मनातून खूप घाबरलेली असते. तेव्हा गणपत काका पुढे सांगतात की कामिनीनेच त्या रात्री हॉस्पिटलमध्ये मुलांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि तिनेच सरोजालाही धमक्या दिल्या आणि तिनेच पुरावे लपवले, कारण तिला भीती होती की कमळी परत आली तर महाजन कुटुंबांची खरी वारसदार तीच ठरणार आहे. राजनचा संताप अनावर होतो आणि तो म्हणतो, कामिनी, इतके वर्ष तू माझ्याशी आणि माझ्या मुलीशी, ह्या घराशी विश्वासात करत होतीस का? तेव्हा कामिनीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ती म्हणते, हो, मी चूक केलेली आहे, पण मला माझ्या मुलीचं भविष्य पण वाचवायचं होतं ना. तेव्हा कमळी शांतपणे तिच्या समोर येते आणि ती स्वतःच्या मुलीसाठी, ती म्हणते की स्वतःच्या मुलीसाठी दुसऱ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणं कधीच योग्य नसतं. कामिनी काकू, कामिनी आजी. तेव्हा तेवढ्यातच दरवाजावरती टाळ्यांचा आवाज येतो आणि एक अनोळखी व्यक्ती आत येतो आणि त्याच्या हातामध्ये आणखीन एक सीलबंद फाईल असते आणि तो हसतच म्हणत असतो की तुम्हाला वाटत असेल की सत्य इथे संपलेलं आहे असं, पण असं नाहीच. नाही, खरी कथा आता सुरू होणार आहे. राजन विचारतो की तू कोण आहेस? तेव्हा तो उत्तर देतो, मी त्या रात्रीचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. सगळेच जण तिथे हादरून जातात. तो फाईल टेबलावरती ठेवतो आणि म्हणतो का या फाईलमध्ये त्या रात्रीचं असं रहस्य आहे जे बाहेर आलं तर महाजन कुटुंबातील प्रत्येक नातं कायमचंच बदलून जाणार आहे. तेव्हा हा भाग इथेच संपतो.
आणि कमळी राजन कामिनीचा चेहरा दुखावलेला दिसतो. पार्श्वभूमीमध्ये आपल्याला विजांचा कडकडाट होतो आणि हा भाग इथेच संपलेला दिसतो. पुढे आपल्याला त्या फाईलमध्ये आणि त्या रात्रीचं रहस्य काय आहे ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.